या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस। ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस काय असतं, कशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस केला जातो ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य करा। चला तर बघूया पॅसिव्ह व्हॉइस। Many actions involve two people, two things. One that performs the action and one that is affected by the action. There are two people. One performs the action and the second who is affected by the action. One that performs the action is the doer or the subject, and one who is affected by the action is object. तर अशा प्रकारे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे वाक्याचं एक अभिन्न अंग आहे। प्रत्येक सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असतात। आता सब्जेक्ट कोणाला म्हणायचं, डुअर कोणाला म्हणायचं, तर वाक्यामध्ये जो कर्ता असतो, जो काहीतरी ॲक्शन करतो त्याला म्हटलं जाते सब्जेक्ट। सब्जेक्ट हा बहुधा वाक्याच्या सुरुवातीला येतो। त्याच्यामध्ये नेम्स असतात, लिव्हिंग नॉन लिव्हिंग पर्सन असेल, कुठल्या वस्तूचं, नैसर्गिक वस्तूचं, कुठल्या प्राण्याचं, माणसाचं, ह्युमन बिईंग्सचं, कोणाचं पण नाव आणि प्रोनाउन्स यांना सब्जेक्ट्स म्हटलं जातं। आणि ऑब्जेक्ट्स, आता अफेक्ट कोण होतं, वाक्यामध्ये जो अफेक्टेड असतो त्याला ऑब्जेक्ट म्हटलं जातं। तर अफेक्टेड असल्यामध्ये सुद्धा ह्युमन बिईंग्सचे नेम्स, प्राण्यांचे नेम्स, क्लाउड, ट्रीज आणि वेगवेगळे प्रोनाउन्स हे येतात ऑब्जेक्ट्समध्ये। फक्त प्रोनाउन्स ज्या वेळेला ऑब्जेक्ट म्हणून येतात त्यावेळेला ते सेकंड फॉर्ममध्ये असतात। जसा आय हा फर्स्ट फॉर्म आहे, मी हा सेकंड फॉर्म आहे आणि माय हा थर्ड फॉर्म आहे। तर ऑब्जेक्ट म्हणून जर आय येत असेल तर तो येतो मीच्या स्वरूपात, यमी मी। तर अशा प्रकारे असतात ऑब्जेक्ट। आता सूत्र बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र। ॲक्टिव्ह व्हॉइस सुरुवात होते सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्स्ट्रा वर्ड्स। जसं सिम्पल सेंटेन्स असते तर ते सेंटेन्स असते ॲक्टिव्हमध्ये। जेव्हा त्याला पॅसिव्ह करायचं असतं तर ॲक्टिव्हमध्ये असलेलं जे ऑब्जेक्ट आहे ते पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट ॲज अ सब्जेक्ट होतं, म्हणजे ते ऑब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट होतं। त्यानंतर काळानुसार, क्रियेनुसार आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागतं। इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड ही विविध टू बीची रूपे आपल्याला अकॉर्डिंग टू टेन्स घ्यावी लागतात। आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घेऊन बाय लावावा लागतो आणि बाय लावून कर्त्याचं सेकंड फॉर्म घ्यावं लागतं। जसं सब्जेक्ट आय असेल तर तो पॅसिव्हमध्ये मी होईल, सब्जेक्ट ही असेल तर तो पॅसिव्हमध्ये हिम होईल, सब्जेक्ट सी असेल तर तो पॅसिव्हमध्ये हर होईल। अशा प्रकारे तर आता बघूया आपण प्रत्येक टेन्सनुसार ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कसा होईल। सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ। पहिलं वाक्य आहे आय राईट अ लेटर। आता पहिलं वाक्य हे बहुधा ॲक्टिव्हमध्ये असते आणि आपण जे दुसरं घेतलेलं आहे ते पॅसिव्हमध्ये आहे। आय राईट अ लेटर याचं पॅसिव्ह व्हॉइस होईल अ लेटर इज रिटन बाय मी। या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल अ लेटर, त्यानंतर अ लेटर घेतल्यानंतर टू बीचं रूप इज। अ लेटर एकटा आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज, आणि राईटचं तिसरं रूप रिटन, बाय लावून आयचं सेकंड फॉर्म मी। दुसऱ्या सेंटेन्समध्ये ही टीचेस अ पोयम, तर या ठिकाणी अ पोयम हे ऑब्जेक्ट आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ते सब्जेक्ट होईल। अ पोयम इज टीचचं थर्ड फॉर्म टॉट बाय हिम। तिसरं सेंटेन्स मदर कुक्स डेलिशियस फूड फॉर अस, याचं होईल डेलिशियस फूड हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे। डेलिशियस फूड इज कुक्ड बाय मदर फॉर अस, किंवा दुसऱ्या प्रकारे होईल डेलिशियस फूड फॉर अस इज कुक्ड बाय मदर। आपण या उदाहरणांचा अर्थ पाहूया। पहिलं उदाहरण, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो। पॅसिव्हमध्ये होतं अ लेटर इज रिटन बाय मी, म्हणजे माझ्याकडून पत्र लिहिल्या जाते, म्हणजे पत्रावर काहीतरी ॲक्शन घेतल्या जाते, पत्राला अफेक्ट केल्या जातं। दुसरं एक्झाम्पल, ही टीचेस अ पोयम, तो पोयम शिकवतो।
आता असं होते अ पोयम इज टॉट बाय हिम, म्हणजे पोयम त्याच्याकडून शिकवल्या जाते, म्हणजे पोयम त्याच्याकडून शिकवल्या जाते असं होईल पॅसिव्ह. तिसरं, मदर कुक्स डेलिशियस फूड फॉर अस, आई आमच्यासाठी रुचकर स्वादिष्ट असं जेवण तयार करते. पॅसिव्हमध्ये होईल रुचकर स्वादिष्ट जेवण इज कुक्ड बाय मदर, आईकडून ते शिजवल्या जाते आमच्यासाठी, किंवा रुचकर असं स्वादिष्ट जेवण आईकडून आमच्यासाठी शिजवल्या जाते. तर अशा प्रकारे हा अर्थ होतो. तर अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲक्टिव्हचे आपण पॅसिव्ह करू शकतो. आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कसं करायचं. पहिलं सेंटेन्स, वी आर इटिंग मँगोज, वी आर इटिंग मँगोज. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे मँगोज, मँगोज अनेक वचन आहे म्हणून आपण अनेक वचन मँगोज सुरुवातीला घेतलं मँगोज. हे ऑब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट झालं पॅसिव्हमध्ये. मँगोज अनेक वचन असल्यामुळे आणि प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण घ्यायचं टू बीचं रूप आर. मँगोज आर, त्यानंतर घ्यावं लागतं बीइंग, मँगोज आर बीइंग, इटचं थर्ड फॉर्म इटन, बाय आणि वीचं सेकंड फॉर्म अस. तर सेंटेन्स होईल मँगोज आर बीइंग इटन बाय अस. दुसरं सेंटेन्स, दे आर टेलिंग स्टोरीज, याच्यामध्ये स्टोरीज, स्टोरीज आर बीइंग टोल्ड बाय देम. स्टोरीज अनेक आहेत त्यामुळे आपण घेतलं आर, बीइंग लावलं, टेलिंगमध्ये व्हर्ब आहे टेल, त्याचा थर्ड फॉर्म टोल्ड, बाय लावल्यानंतर देचं देम. थर्ड एक्झाम्पल, दे आर टेलिंग अ स्टोरी. आता या ठिकाणी आपण स्टोरी एक घेतलेला आहे सिंग्युलर, आपला ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून ते सिंग्युलर ऑब्जेक्ट झाला, आपलं इथं सब्जेक्ट झाला, ऑब्जेक्ट ॲज अ सब्जेक्ट झाला. अ स्टोरी, एक स्टोरी आहे म्हणून इज, अ स्टोरी इज बीइंग टोल्ड बाय देम. एक स्टोरी आहे तर स्टोरी इज, अनेक स्टोरीज असेल तर स्टोरीज आर. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. आता बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सी हॅज वॉश्ड क्लॉथ्स, क्लॉथ्स अनेक वचन आहे, क्लॉथ्स अनेक असल्यामुळे आणि प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपल्याला हॅव किंवा हॅज हे टू बीचं रूप घ्यावं लागतं. क्लॉथ्स हॅव, त्यानंतर लावावं लागतं बिन, क्लॉथ्स हॅव बीन वॉश्ड बाय हर. तर या ठिकाणी हॅव नंतर आपल्याला बिन, बिन म्हणजे काय तर बीचं थर्ड फॉर्म आहे, बीचं पास्ट पार्टिसिपल आहे, ती या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग म्हणून घ्यावं लागते हॅव नंतर. सेकंड एक्झाम्पल, दे हॅव टॉट अ लेसन, दे हॅव टॉट अ लेसन, अ लेसन, अ लेसन सिंग्युलर आहे म्हणून हॅज, अ लेसन हॅज. जरी वाक्यामध्ये हॅव आलेला आहे वर, पण ते हॅव कोणासाठी आहे, देसाठी आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट अ लेसन आहे, ऑब्जेक्ट अ लेसन असल्यामुळे या ठिकाणी ऑब्जेक्ट हा सब्जेक्ट होईल म्हणून अ लेसन हॅज बीन टॉट बाय देम असं होईल पॅसिव्ह व्हॉइस. आता बघूया सिम्पल पास्ट टेन्स. यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असतं, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब असतो. जसं सोनाली एट अ मँगो, एट सेकंड फॉर्म. सोनाली एट अ मँगो याचं पॅसिव्ह होईल अ मँगो वॉज इटन बाय सोनाली. अ मँगो वॉज, आपल्याला सिम्पल पास्ट असल्यामुळे या ठिकाणी वॉज घ्यावा लागतो, वॉज किंवा वेअर हे टू बीचं रूप घ्यावं लागतं. अ मँगो एकटा असल्यामुळे वॉज घेतलं, इटन बाय सोनाली, सोनाली असल्यामुळे सोनालीच घ्यायचं. सेकंड, ही प्लेड क्रिकेट, या ठिकाणी क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे, आता ते सब्जेक्ट होईल. क्रिकेट वॉज प्लेड बाय हिम. आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मदर गेव मी चॉकलेट्स, आईने मला चॉकलेट्स दिल्या. या ठिकाणी मदर गेव मी, मी सुद्धा ऑब्जेक्ट आहे आणि चॉकलेट्ससुद्धा ऑब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहे, आपण दोनपैकी कुणालाही सब्जेक्ट बनवू शकतो. आता चला आपण पहिल्यांदा चॉकलेटला सब्जेक्ट बनवू. चॉकलेट्स अनेक वचन आहे म्हणून वेअर, चॉकलेट्स वेअर गेवचं थर्ड फॉर्म गिवन, चॉकलेट्स वेअर गिवन टू मी बाय मदर. आता आपण मीला सब्जेक्ट बनवू. मी हा आयचा सेकंड फॉर्म आहे म्हणून मीला फर्स्ट फॉर्ममध्ये आणू आय. आय वॉज गिवन,
आय वॉज गिवन. वर चॉकलेट्स अनेक वचन होतं म्हणून चॉकलेट्स वेअर गिवन. आता आय सिंग्युलर आहे म्हणून आय वॉज गिवन चॉकलेट्स. आय वॉज गिवन चॉकलेट्स बाय मदर. तर अशा प्रकारे सिम्पल पास्ट टेन्सचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. आता आपण पाहू पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. पास्ट कंटिन्युअस टेन्स, पहिलं एक्झाम्पल, द पीपल वेअर कॅरिंग लगेज. द पीपल वेअर कॅरिंग लगेज. पीपल सब्जेक्ट, वेअर हा आहे हेल्पिंग वर्ब, कॅरिंग हा मेन वर्ब आणि लगेज ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी लगेज होईल सब्जेक्ट. लगेज, लगेज हे एकटं आहे म्हणून वॉज. लगेज वॉज, कारण पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर टाकावं लागतं. फक्त परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट असेल तर हॅव हॅज टाकावं लागतो आणि पास्ट परफेक्ट असेल तर हॅड टाकावं लागतं. लगेज वॉज, वॉज नंतर आपल्याला कंटिन्युअस असल्यामुळे बीइंग लावावं लागतं. बीचं प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला या ठिकाणी लावावं लागतं. लगेज वॉज बीइंग कॅरीड. कॅरीचं तिसरं रूप कॅरीड. लगेज वॉज बीइंग कॅरीड बाय द पीपल असं होईल सेंटेन्स. दुसरं, आय वॉज प्लेइंग पियानो. पियानो वॉज बीइंग प्लेड बाय मी. पियानो एकटा आहे, सिंगल आहे, सिंग्युलर आहे. पियानो वॉज बीइंग, प्लेइंगचं तिसरं रूप प्लेड बाय मी. तिसरं एक्झाम्पल, दे वेअर फॉरवर्डिंग हिज कॉल्स. दे वेअर फॉरवर्डिंग हिज कॉल्स. तर या ठिकाणी हिज कॉल्स हे आहे ऑब्जेक्ट. तर याला आपण सुरुवातीला घेऊ. हिज कॉल्स अनेक वचन असल्यामुळं वेअर. हिज कॉल्स वेअर बीइंग फॉरवर्डेड बाय देम. तर असं होईल पास्ट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह. आता बघा पास्ट परफेक्ट टेन्स आणि त्याचं पॅसिव्ह. पहिलं एक्झाम्पल, दे हॅड इटन अ मँगो. दे हॅड इटन अ मँगो. अ मँगो हॅड बीन इटन बाय देम. हे सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. यामध्ये आपल्याला अ मँगो हॅड बीन इटन, हॅडही आहे इटनही आहे, त्यामुळं काही बदल करायचं काम नाही. दुसरं सेंटेन्स, चिल्ड्रेन हॅड हिडन टॉईज. यामध्ये टॉईज आहे ऑब्जेक्ट. टॉईज हॅड बीन हिडन बाय चिल्ड्रेन. हॅड नंतर आपल्याला बीन लावावं लागतं, एक लक्षात ठेवावं, बीनला विसरू नये. थर्ड सेंटेन्स, माय फादर हॅड स्कोल्डेड मी फॉर माय मिस्टेक्स. माय फादर हॅड स्कोल्डेड मी इथपर्यंत आपलं सेंटेन्स आहे आणि त्यानंतर फॉर माय मिस्टेक्स हे आहे एक्स्ट्रा वर्ड्स. तर आपल्याला मी हा शब्द आहे या ठिकाणी ऑब्जेक्ट, तर त्याला बनवायचं सब्जेक्ट. मीचं सब्जेक्ट बनेल, मीचं फर्स्ट फॉर्म आय. आय हॅड बीन स्कोल्डेड बाय माय फादर फॉर माय मिस्टेक्स. जशाला तसं आपण हे शेवटी लावायचं. तर अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह करू शकतो. पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट नंतर हॅड घेऊन फक्त बीन लावावं. क्रियापदाचं तिसरं रूप वरच्या सेंटेन्समध्येच असते आणि बाय लावून कर्त्याची द्वितीय विभक्ती करावी, सेकंड फॉर्ममध्ये कर्त्याला न्यावं. तर असं याच्यामध्ये केलं पाहिजे. आता पाहूया सिम्पल फ्युचर टेन्समध्ये येणाऱ्या सेंटेन्सचं, येणाऱ्या वाक्यांचं आपल्याला पॅसिव्ह कसं करायचं. पहिलं सेंटेन्स, आय शाल राईट अ नॉवेल. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये येणारं जे सेंटेन्स असते हे सिम्पल प्रेझेंट टेन्ससारखंच असते, फक्त क्रियापदाच्या अगोदर शाल किंवा विल हा शब्द आलेला असतो. जसं आय शाल राईट अ नॉवेल, शाल जर काढला तर ते सेंटेन्स होईल सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय राईट अ नॉवेल. आता सेंटेन्स पहिलं बघा, आय शाल राईट अ नॉवेल याचा आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. अ नॉवेल या ठिकाणी घेतला आपण ॲज अ सब्जेक्ट. अ नॉवेल शालच्या नंतर घ्यायचं बी. अ नॉवेल शाल बी राईटचं रिटन बाय मी. अ नॉवेल शाल बी रिटन बाय मी. सेकंड सेंटेन्स, वी विल सेंड अ मेसेज. वी विल सेंड अ मेसेज. अ मेसेज हे आहे ऑब्जेक्ट, याला घेऊ आपण सब्जेक्ट म्हणून. अ मेसेज विल बी. अ मेसेज विल बी सेंडचं थर्ड फॉर्म सेंट. अ मेसेज विल बी सेंट बाय अस. वीचं सेकंड फॉर्म अस. थर्ड एक्झाम्पल, बर्गलर्स
विल डिग अ टनेल. बर्गलर्स चोर. बर्गलर्स विल डिग अ टनेल. तर या ठिकाणी टनेल जो आहे हे आहे ऑब्जेक्ट, या ठिकाणी होईल सब्जेक्ट. अ टनेल विल बी, डिगचं थर्ड फॉर्म डग, डिग डॅग डग. अ टनेल विल बी डग बाय बर्गलर्स. तर असं होईल सिम्पल फ्युचर टेन्सच्या सेंटेन्सेसचं पॅसिव्ह व्हॉइस. आता बघूया फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आपण पॅसिव्ह कसा करायचा. पहिलं सेंटेन्स, ही विल हॅव रिटन अ लेटर. ही विल हॅव रिटन अ लेटर हा झाला फॉर्मॅट ऑफ अ फ्युचर परफेक्ट टेन्स. ही विल हॅव रिटन अ लेटर. आता बघा अ लेटर या ठिकाणी घ्यायचं. अ लेटर सब्जेक्ट, विल हॅव याला घ्यायचं सुरुवातीला. अ लेटर विल हॅव, हॅव नंतर बीन लावावा, बीन हा एक्स्ट्रा लावावा. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हिम. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हिम, हिचं हिम. तर ज्या पद्धतीनं आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पॅसिव्ह करतो त्याच पद्धतीनं हा टेन्स होतो, फक्त यामध्ये हॅवच्या अगोदर विल किंवा शाल लावल्या जातं. सेकंड एक्झाम्पल, सोनू विल हॅव संग अ सॉन्ग. सोनू विल हॅव संग अ सॉन्ग. अ सॉन्ग म्हणजे गाणं म्हणजे ऑब्जेक्ट, आणि संग SUNG संग, संग म्हणजे सिंग सॅंग संग, सिंगचं थर्ड फॉर्म. आता याचं करूया आपण पॅसिव्ह. अ सॉन्ग सुरुवातीला घ्यायचं. अ सॉन्ग हे जे ऑब्जेक्ट आहे ते घ्यायचं इथं सब्जेक्ट. अ सॉन्ग विल हॅव बीन, अ सॉन्ग विल हॅव बीन संग बाय सोनू. तिसरं एक्झाम्पल, टेररिस्ट विल हॅव किल्ड पीपल. टेररिस्ट विल हॅव किल्ड पीपल. या ठिकाणी किल्ड व्हर्ब आहे, पीपल ऑब्जेक्ट आहे, टेररिस्ट सब्जेक्ट आहे. तर आता ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट बनवू, पीपलला आपण आता सब्जेक्ट बनवू, आपला कर्ता बनवू पॅसिव्हचा. तर पीपल विल हॅव बीन किल्ड, पीपल विल हॅव बीन किल्ड बाय टेररिस्ट. तिसऱ्या वाक्याचा अर्थ बघा, टेररिस्ट विल हॅव किल्ड पीपल म्हणजे आतंकवाद्यांनी लोकांना मारलेलं असेल. याचं पॅसिव्ह होते, लोक आतंकवाद्यांकडून मारल्या गेलेली असतील. तर अशा प्रकारे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये बदल होतात. एक गोष्ट लक्षात घ्यावी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स यामध्ये पॅसिव्ह होत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, सकर्मक क्रियापदांमध्येच पॅसिव्ह होतो, म्हणजे ट्रान्सिटिव्ह वर्ब्स हेच फक्त पॅसिव्ह व्हॉइसमध्ये यूज केल्या जातात. इनट्रान्सिटिव्ह वर्ब्स अकर्मक क्रियापदे वापरल्या जात नाही. इनट्रान्सिटिव्ह वर्ब्स डू नॉट हेल्प इन पॅसिव्ह व्हॉइस. जसं गो, फ्लाय, कम, रन आणि विविध उदाहरणं आपण पाहू शकतो. बघा, गॅलप, ग्रो, हॅपन, हॅव, एन्क्वायर, जम्प, नॉक, ॲडप्ट, क्रॉल, डान्स, प्रे, रिक्लाइन, ट्विस्ट, लाफ, लीड, लिसन, लुक, मूव, वॉक, पॉज, पीप, एस्केप, एक्सपांड, एक्सप्लोड, फेड, फॉल, सोक, स्पिन, स्मेल, व्हर्ल, पाउंस, वॉन्डर, रिमेन, रिस्पॉन्ड, रिझल्ट, रिवोल्ड, राइज, रोल, रन, रश, फास्ट, फ्ल्यूट, फ्लाय, स्लाइड, शेक, स्टँड, विगल, स्विम, राइज, स्विम, रिलॅक्स, मूव, लिव्ह, वेव, स्पीड, वॉक, कम, गो, सीट, साय, शाऊट, कम आणि याहीपेक्षा काही अधिकही उदाहरणे आहेत की यांना म्हटलं जातं इनट्रान्सिटिव्ह वर्ब्स. यांचं पॅसिव्ह होत नाही. तर पॅसिव्ह व्हॉइस ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि आशा आहे की हा व्हिडिओ आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला नक्कीच समजली असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.